हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान अशा विषयावर बोलणार आहे. तर बघा, इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझे केस किती लांब, दाट, सिल्की आणि लांब पण आहेत. तर तुम्हाला पण असेच माझ्यासारखे लांब, दाट केस पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. छोटीशीच अशी घरगुती रेमेडी आहे. तर आपण चालू करूया रेमेडी. तर इथं आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे मेथीदाणे. मेथीदाणे आपल्या केसांसाठी खूप छान असे इफेक्टिव्ह आहेत. आपले केस त्याने छान हे होतात, वाढतात पण. प्लस त्याचा तर पेस्ट करून तर लावली तर डॅन्ड्रफ पण केसातला जातो. तर ह्याची रेमेडी कशी आहे ती तुम्ही पुढे बघू शकता. तर इथं आपण 1-2 चमचे मेथीदाणे घ्यायचेत आणि ते आपल्याला वाटून घ्यायचेत. हे मेथीदाणे चांगले म्हणजे असे बारीक होत नाहीत, कारण ते खूप कठीण निबर असतात. तर जेवढे तुम्हाला म्हणजे त्याचे 2 तुकडे झाले तरी चालतील, तेवढे घ्या. तर इथं बघू शकता मी खूप जास्त वेळ त्याला बारीक करत होती, तेव्हा कुठं ते जरा जरा बारीक व्हायला लागले. तर बघा, आजकालच्या केमिकल प्रोडक्टमुळे किंवा बाहेरच्या प्रदूषणामुळे आपले केस खूप डॅमेज होतात. तर आपण बाहेरचेच प्रोडक्ट वापरण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याने लवकर रिझल्ट येतो, पण ते तेवढ्याच लवकर खराब पण होतात. पण घरगुती पद्धतीने जे काय आपण रेमेडीज करत असतो, त्याने फरक जरा लेट येईल, पण तो खूप चांगला असतो किंवा आपल्याला त्याच्यापासून काहीच तोटा किंवा काहीच नसतं. खूप छान इफेक्ट पडतो. तर इथं बघू शकता मी मेथीदाणे बारीक करून घेतले आणि एक छोटासा लोखंडीचा स्पॅन आहे. तुमच्याकडं लोखंडीचा नसेल तरी चालेल, तुम्ही दुसरा जसा तुमच्याकडे असेल तसा घ्या. तर इथं माझ्याकडे लोखंडी स्पॅन आहे, त्यात मी तेल टाकून घेतले. तेल तुम्ही कोणतंही तुम्ही जे यूज करता ते टाका. मी तर कोकोनट तेल यूज करते पहिल्यापासून आणि ते माझ्या केसांसाठी खूप छान असं काम करतं, त्यामुळे मी तेच वापरते. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. तर ते छान आपल्याला कमी गॅसवर उकळवून घ्यायचे. अजिबात आपल्याला तो गॅस वाढवायचा नाही. कारण जेवढं कमी गॅसवर आपण ते तेल ही करू म्हणजे अ, छान ही होऊन देऊ. जास्त बी वेळ नाही ठेवायचं, पण जेवढं कमी गॅसवर करल तेवढं त्या तेलाचा कलर चेंज होतो आणि जे मेथीदाण्यातले जे काय हे असेल ते आपल्या तेलात उतरतं. तर ही झाली एक पहिली रेमेडी, जे की मेथी दाण्यापासूनच आपल्या केसांसाठी आहे. आणि अजून एक मेथी दाण्यांपासून रेमेडी आहे, ती तुम्हाला पुढं दाखवतच आहे मी. 2 रेमेडी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन आले. तर आपल्याला मी रात्री इथं बघू शकता, मी मेथी दाणे भिजत घातले होते. ते मेथी दाणे आपल्याला 5-6 तास घातले तरी चालतं किंवा रात्रीचंच घालून ठेवले तरीही चालतं. तर ते मेथीदाणे आपल्याला छान त्याच पॅन मधलं मी तेल काढून घेतलं आणि त्यातच मी हे उकळवून घ्यायचे. हे आपल्या केसांसाठी एकदम जबरदस्त असं टोनर बनतं. आपण तुमच्याकडं जर स्प्रे बॉटल हे असेल, त्यात हे भरून आपल्याला हा स्प्रे करायचा आहे. पण ह्याला पण कमी गॅसवर खूप छान उकळून द्यायचंय. पूर्ण पिवळसर असं पाणी तयार म्हणजे त्यातून निघतं. तर हे तर आपल्या केसांसाठी खूप छान असं आहे. छान काम करतं. तुमचे केस खूप पातळ झालेत किंवा खूपच गळतात, ह्यावर तर खूप छान असं हे पाणी काम करतं. हे खूप गुणकारी आपल्या केसांसाठी म्हणलं तरी चालेल. तर हे आपल्याला पाणी गाळून घ्यायचंय. तर बघा, आपण हे भिजवले पण होते मेथीदाणे, प्लस ते उकळवून घेतले, त्यामुळे पाणी खूप छान तयार झालेलं असतं. पण तरी पण हे मेथीदाणे उरलेत, ते आपल्याला फेकून नाही द्यायचे. काही ना काही त्यात उरलेलं असणारच, जसं की पाण्यात ते सगळं नाही भेटणार आपल्याला, तेवढं त्या यातही राहणार, म्हणजे मेथीदाण्यातही राहणार. म्हणून मी ह्या मेथीदाण्यांची एक छान अशी पेस्ट करून घेतली. तर इथं बघू शकता तेल आणि आपल्याला संध्याकाळचं आपल्याला केसांना छान तेल लावून घ्यायचंय मस्त. आणि त्यानंतर हे टोनर लावायचंय, जे की तुम्ही बघू शकता मी छोटेच तुम्ही कॉटन किंवा जे काय असेल तुमच्याकडं किंवा स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही स्प्रे बॉटल मध्ये भरा. त्यानं पण खूप छान आपल्या केसांना स्प्रे करता येतो. तर बघा, हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल इथपर्यंत, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि खरं सांगते की हा व्हिडिओ फक्त बघून सोडून देऊ नका. जे काय मी रेमेडी दाखवल्यात त्या नक्की करून बघा आणि
त्याचा इफेक्ट काय होतोय, काय तुम्हाला त्यापासून फायदा होतोय, तो नक्की कमेंट मध्ये मला सांगायला विसरू नका. तर इथं बघू शकता मी छान असं केसांना तेल किंवा टोनर ह्या गोष्टींनी छान मसाज करून घेणार आहे. आणि आपल्याला ज्या दिवशी हेअर वॉश करायचा आहे त्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, तासभर अगोदर. आणि तुम्ही संध्याकाळी तेल लावून ठेवलं तरी चालतंय, छान मुरल. आणि सकाळचं टोनर लावून तुम्ही नंतर हेअर मास्क लावा आणि मग तुम्ही हेअर वॉश करा. खूप छान असा केसांना फायदा होईल. तर इथं बघू शकता माझे केस विणी घातल्यामुळे जरा तरी थोडे हे दिसतात, पण हेअर वॉश केल्यानंतर कसे दिसतात ते मी शेवटी व्हिडिओच्या दाखवलंच आहे. ते तुम्ही नक्की बघा. माझेही केस लांब, दाट आणि खूप छान असे आहेत. तर बघा, या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवर मी केसांचे खूप छान असे व्हिडिओज घेऊन येत असते, जे की आपल्याला गळतीवर लांबतच नाहीत, पांढरे होतात किंवा डॅन्ड्रफ ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम मी ह्या चॅनलवर टाकत असते. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तर इथं बघू शकता तुम्ही केसांना हेअर मास्क लावल्यानंतर पिशवी नक्कीच लावून घ्या. अजिबात केस असेच ठेवू नका. तर बघू शकता हेअर वॉश झाल्यानंतर केस वाळल्यानंतर केस कसे झालेत, खूप छान असे झालेत. भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.